चला, लास्ट टाइम आपण ट्रूथ टेबलच्या रिलेटेड जे एक्झाम्पल होते ते एक्झाम्पल घेतले होते की ट्रूथ टेबल कसा प्रिपेअर करायचा दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा, आणि नियरली आपले 10 एक्झाम्पल त्याच्याशी रिलेटेड झालेले आहेत. आता आपल्याला जे पुढचे एक्झाम्पल आहेत त्याच्याच पुढे कंटिन्यू करायचे. काल मी होमवर्कला एक्झाम्पल दिले होते की स्टेटमेंट पॅटर्न होतं आणि त्याचे तुम्हाला ट्रूथ टेबल्स प्रिपेअर करायचे होते. ट्रूथ व्हॅल्यूज काढून ते ट्रूथ टेबल्स प्रिपेअर करायचे. ओके, त्याच्यातलं पुढे कंटिन्यू करतोय आणि त्याचे फक्त एक तुम्ही पॉसिबिलिटी चेक करा. तुम्ही त्यात जे कॉलम्स आहेत ते कॉलम चेक करा आणि कॉलम वाईज तुम्हाला कोणते कोणते मिस्टेक झाल्यात किंवा कुठले प्रॉब्लेम आला आहे तो फक्त तुम्ही एकदा चेक करून घ्या. मी फक्त एकदम पटापट आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊ तसं ना. आणि काही एक्झाम्पल होमवर्कचे जे होते काही रिपीटेड असतील तर ते निग्लेक्ट करा. ओके, नाव 11 नंबर. negation P or negation Q double implies negation in bracket negation P and Q. P and Q. Okay, now sir, just how many statement there is in a two statement that we have to getting as a directly possibilities we have taken as number of rows will be 4. Now then how many correctives? 1 2 3 4 5 and 6. 6 plus 2 will be 8. 8 columns will be there. 8 columns will be there. That's P Q negation P negation Q then next will be negation P or negation Q, then P and Q. याला जर A अजून केला असेल तर ओके, याला A अजून करतोय. नंतर पुढे negation P and Q and then last one याला B अजून करतो. ओके, A डबल इम्प्लाइज B साठी 8 कॉलम झालेत का बघा बरं. That's 1 2 3 4 5 6 7 and 8. 8 columns will be there. Then possibilities: true, 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 false, false, true, and then false, false. Okay. होमवर्क सॉल्व झालेत का बऱ्याच जणांचे? फक्त मला 2 होमवर्क्स आलेत. ओके, नाव ठीक आहे. ओके, दस निगेशन P and false, false, true, true. तुम्ही कॉलम वाईज चेक करा. फक्त तुमचे कॉलम मेन कॉलम आपले 2 आहेत. हा एक कॉलम आणि हा एक कॉलम A आणि B चा, आणि तो तिसरा कॉलम येतो A डबल इम्प्लाइज B चा. म्हणजे हा A आणि हा माझा B असेल. यांच्या दोघांचा कंबाईन जो आपण घेतला डबल इम्प्लिकेशन लिहून, हा A चा महत्त्वाचा असेल आणि हा B चा कॉलम महत्त्वाचा असेल. ते कॉलम चेक करा. तर त्याच्यातली एक्झॅक्ट व्हॅल्यू चुकली की तुमचं इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन मधली व्हॅल्यू सुद्धा चुकेल. म्हणजे लास्ट कॉलम आपला चुकेल. negation Q, false, true, false, true. Okay, negation P or negation Q यांच्या दोघांमध्ये or connective आहे. Then false or false is false, false or true is true, true or false is true, and then true or true is true. Then P and Q, thus P and Q is true, false, 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 and then negation of this P and Q, then false, true, 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 and then A in double implies B. A आणि B मध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. फॉल्स डबल इम्प्लाइज फॉल्स विल बी ट्रू, ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू विल बी ट्रू, and then same value will be there. The last column will be true, 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 true. All possibilities will be true. बघा, कॉलम चेक करून घ्या. तुमचं जर काही डाऊट असेल कॉलम चेक करायच्यात किंवा प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम मला सांगायचा आहे, किंवा काही समजलेलं असेल ते मला सांगायचं आहे लगेच. ओके, नाव A कॉलम मध्ये फॉल्स, ट्रू, 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 आणि B कॉलम मध्ये सुद्धा फॉल्स, ट्रू, ट्रू, ट्रू. ओके, हे दोघे कॉलम सेम आहेत. त्यामुळे व्हॅल्यूज ट्रूथ व्हॅल्यू सेम आल्यामुळे डबल इम्प्लिकेशन असल्यामुळे A डबल इम्प्लाइज B काय मिळाला? ऑल व्हॅल्यूज विल बी ट्रू. ओके, 12 नंबर.
रिपीटेड असेल तर मला सांगायचं बरं का, सर ज्यांनी होमवर्क सॉल्व्ह केलं असेल. ओके, रिपिटेशन मला सांगायचं कारण होमवर्कचे एक्झाम्पल दिलेत आणि त्याच्यात रिपिटेशन मी बघितलेलं आहे. रिपिटेशन मला सांगायचं. ओके, नाव 12 नंबर. P implies Q and Q implies P. Okay, now again there is a four rows P, Q. Okay, now how many connectives? 1, 2, 3. Then 3 plus 2 will be 5. 5 columns will be there. 2 columns will already have. Now P implies Q. P implies Q bracket मध्ये and Q. P implies Q घेतला इथे काढला आणि and Q आता, बरोबर ना. आणि मग त्यानंतर this bracket implies P. This bracket implies P. जर याला मी A नाव दिलं या ब्रॅकेटला आणि मग implies P केलं म्हणजे A implies P. एवढाच ट्रूथवालच काढायचा. ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. नंतर P implies Q. Then P implies Q will be true false true true and then P implies Q and Q. दोघांमध्ये and कनेक्टिव्ह आहे. ट्रू and true will be true. True and false is false. True and true is true and true and false is false. Just true false will be getting that. Now this bracket implies a P. लक्षात घ्या, this A म्हणजे याला आपण A नाव दिलंय. A implies P. बरोबर आहे का? माझा आवाज क्लिअर येतोय का? Okay. Now this A implies a P. म्हणजे A वरून मला इम्प्लिकेशन काय घ्यायचं आहे? P कडे घ्यायचं आहे. म्हणजे A माझा हायपोथेसिस आहे तर P माझं कन्क्लुजन आहे. मग ट्रू इम्प्लाइज ट्रू ट्रू बेटा. ट्रू इम्प्लाइज फॉल्स इम्प्लाइज ट्रू 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 इम्प्लाइज फॉल्स आणि फॉल्स इम्प्लाइज फॉल्स विल बी लास्ट ट्रू. बस एवढे आपल्या पॉसिबिलिटीज आहेत. कॉलम चेक करून घ्या एकदा व्यवस्थित. डाऊट असेल लगेच क्लिअर करायचा आहे. कॉलम चेक करून घ्यायचा. नंतर पुढचं एक्झाम्पल कोणतं होतं? ओके, 13 नंबरचा एक्झाम्पल घेतोय. लक्षात घ्या, काही डाऊट असेल तर लगेच क्लिअर करा. इन ब्रॅकेट P and negation P. Sorry, negation Q double implies P implies Q. Okay, now there again a two statement will be there. P Q. Okay, then we have to negate a negation Q, then P and negation Q. नंतर लागणार आहे मला P implies Q. P implies Q लागतोय. नंतर जर याला मी A नाव दिलं असेल याला B नाव दिलं असेल तर A डबल implies B. मला हा लागणार आहे. एकदम सोपे ट्रूथ टेबल असतात. फक्त व्यवस्थित एकदा जर आपण ट्रूथ व्हॅल्यू जर व्यवस्थित बघितले असतील किंवा आपण ट्रूथ टेबल मध्ये जर मागचे ट्रूथ टेबल व्यवस्थित काढलेले असतील कनेक्टिव्हचे, हे पटकन मिळतात, एकदम क्विक मिळतात आणि कॉलम फक्त चुकायला नको. आता महत्वाचा कॉलम हा ब्रॅकेट असेल, नंतर हा ब्रॅकेट असेल आणि दोघांचं कंबाईन म्हणजे 1 2 3 तुमचे कॉलम वाईज मार्क्स असतात. दॅट्स कॉलम विल बी 1 मार्क्स, दिस कॉलम विल बी सेकंड 2 मार्क्स. ओके, असे कॉलम वाईज तुम्हाला मार्क्स डिवाइड केले असतात. ट्रू 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 फॉल्स false true and then false false. Then we have to take it as a possibilities. False true false true. Next P and negation Q. True and false false true and true true false and false false and false and true will be false. Then P implies Q. P implies Q माहिती आहे true false true ट्रू. ओके, ए आणि बी म्हणजे कोण आहे? डबल इम्प्लिकेशन आहे.
दिस ए अँड बी दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. दोघं सेम व्हॅल्यूज कुठे चेक करा बरं. सेम व्हॅल्यू असली तर आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज ट्रू मिळतात, अदरवाइज फॉल्स मिळतील. फॉल्स डबल इम्प्लाइज ट्रू विल बी फॉल्स, ट्रू डबल इम्प्लाइज फॉल्स विल बी फॉल्स, false double implies true will be false, and then last will be all truth value becomes a false. सर्व truth values काय मिळाल्या? false मिळाल्या. कळतंय का? या लास्ट कॉलमला फोकस जास्त करा, कारण लास्ट कॉलम मध्ये आपल्याला पुढची अजून एक पॉसिबिलिटी मला फाइंड आउट करायची आहे. लास्ट कॉलमशी रिलेटेड म्हणजे या शेवटच्या कॉलम मध्ये काय ट्रूथ व्हॅल्यू मिळतात, याच्यामध्ये सगळ्या ट्रू 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 मिळाल्या, याच्यामध्ये सगळ्या फॉल्स 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 मिळाल्या, बरोबर ना. त्याच्या रिलेटेड मला 3 पार्ट्स घ्यायचे. आता याच्यामध्ये मिक्स होता, ट्रू फॉल्स मिक्स होता, बरोबर ना. मग त्याच्या रिलेटेड मला 3 पार्ट्स मिळतात. एक टॉटॉलॉजी असतो, दुसरा कॉन्ट्रडिक्शन असतो, आणि तिसरा जो असतो कंटिजेन्सी असतो. हे 3 पार्ट असतात. जर मी फक्त एक शॉर्टकट सांगतोय, 3 वेगवेगळे टेबल आहेत आणि तिघांमध्ये 3 पॉसिबिलिटी आहेत म्हणून मी सांगतोय. जर हा जो दिलेला स्टेटमेंट पॅटर्न जो आहे तो शेवटचा कॉलम माझा येतो, बरोबर ना. जर शेवटच्या कॉलम मध्ये सर्व व्हॅल्यू ट्रू असतील, सर्व व्हॅल्यू ट्रू असतील, तर दिलेला स्टेटमेंट पॅटर्न हा टॉटॉलॉजी असतो. आपल्याला जे 3 डेफिनेशन घ्यायचे त्याच्यातली सांगतोय. ही पहिली डेफिनेशन जी असेल ती म्हणजे टॉटॉलॉजी. म्हणजे दिलेला स्टेटमेंट पॅटर्न काय? टॉटॉलॉजी. का टॉटॉलॉजी आहे? कारण ए डबल इम्प्लाइज बी साठी शेवट जो स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याच्यासाठी सर्व ट्रूथ व्हॅल्यूज काय मिळतात? ट्रू मिळतात, म्हणून तो टॉटॉलॉजी. लक्षात येते ना काय येतं. आणि या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये सर्व ट्रूथ व्हॅल्यूज काय? शेवटच्या कॉलम मधल्या फॉल्स आहेत. दॅट्स वन इज कॉल्ड त्यालाच काय म्हणतो आपण? कॉन्ट्राडिक्शन. दॅट्स वन इज कॉल्ड कॉन्ट्राडिक्शन. ओके, दॅट्स कॉन्ट्राडिक्शन. जर सर्व व्हॅल्यूज काय असतील? फॉल्स असतील तर दॅट्स वन इज कॉल्ड कॉन्ट्राडिक्शन. आणि जर मिक्स असेल म्हणजे शेवटच्या कॉलम मध्ये इथे ट्रू आहे, मध्येच फॉल्स आलाय, इथे ट्रू आहे, म्हणजे मिक्स ट्रू फॉल्स, किंवा एखादा एक जरी फॉल्स असला, एक जरी ट्रू असला, चेंजिंग असते, ट्रू फॉल्स समथिंग ऑफ दॅट. म्हणजे आता हे 2 ट्रू आहे, हा फॉल्स आला आणि हा ट्रू आला, दॅट्स वन इज कॉल्ड कंटिजेन्सी. दॅट्स वन इज कॉल्ड कंटिजेन्सी. म्हणजे दिलेला स्टेटमेंट पॅटर्न इज अ कंटिजेन्सी फॉर्म होत आहे. म्हणजे तिघांमधला फरक कळतोय का? ओके, मी फक्त शॉर्टकट सांगितलं. म्हणजे 3 वेगवेगळ्या डेफिनेशन साठी आपल्याला 3 वेगवेगळे एक्झाम्पल घेण्याची गरज पडणार नाही. आपण डायरेक्ट एक्झाम्पल स्टार्ट करू शकतो. डेफिनेशन घेऊन डायरेक्ट एक्झाम्पल. तिघांमध्ये फरक आहे, याच्यात आणि याच्यात तिघांमध्ये फरक आहे. काय फरक आहे? या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न साठी जो शेवटचा कॉलम मला मिळतोय त्याच्यातले सर्व ट्रूथ व्हॅल्यूज काय येतात? ट्रू येतात, म्हणून त्याला आपण टॉटॉलॉजी म्हणणार. या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण काढल्या त्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज माझ्या फॉल्स येत आहेत. पॉसिबिलिटी जेवढ्या होतात तेवढ्या पण सर्व पॉसिबिलिटीज काय आहेत? फॉल्स येत आहेत, म्हणून मी त्याला काय म्हणणार? कॉन्ट्राडिक्शन. आणि इथे या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये मिक्स ट्रूथ व्हॅल्यूज आहेत. दॅट इज अ मिक्स ट्रूथ व्हॅल्यूज. देअरफॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कंटिजेन्सी. कळतंय? समजतंय का हे? काही डाऊट आहे का? नक्की कळतंय? ओके, पुढे नेक्स्ट एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल हेच बरेचसे स्टेटमेंट जे पॅटर्न जे आहे ते आपले बरेचसे टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन तर पहिलं झालंय, पण बरेचसे एक्झाम्पल झाले ते कॉन्ट्राडिक्शनचे झाले. ओके, नेक्स्ट 14 नंबर. P and Q double implies Q or हे झालं होतं का? नाही झालं, ठीक आहे. बरं, याच्या ट्रूथ व्हॅल्यूच्या पॉसिबिलिटी सांगा बरं. P Q P and Q
क्यू सॉरी आर पण लागेल. ओके नेक्स्ट पी अँड क्यू, क्यू और आर. निगेशन नाही ना, निगेशन कुठे लागतो आपल्याला. ओके लास्ट वन इज द पी अँड क्यू डबल इम्प्लाइज क्यू और आर. ओके चला मग आता पॉसिबिलिटीज बघू आपण. ट्रू 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 ट्रू, then remaining false 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 false. Okay, then true true false false true true false false. Okay, then true false true false true false true false. Okay, P and Q. Then P and Q will be, first will be true, remaining will be false. False. Okay. Q or R. That's true, true, true. Then false, true, 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 and then last will be false. ओके यांच्या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. चला सांगा बरं पटापट आता. आता सांगा बरं याच्यात कोणाला काही डाऊट. नक्की समजताय. ओके नेक्स्ट चौथ्या नंबरचं झालेलं होतं बरं का. 4th नंबरचं झालेलं होतं. नंतर 5th नंबरचं बघायचं आपल्याला. चौथ्या नंबरचं रिपीटेड एक्झाम्पल होतं. 5th नंबरचं एक्झाम्पल बघू. चलो नेक्स्ट एक्झाम्पल. त्याच्यामध्ये दोनच स्टेटमेंट आहे त्यामुळे आपण डायरेक्ट घेऊ. एक्झाम्पल नंबर 15. negation P and in a bracket P or negation Q and Q. हा मोठा ब्रॅकेट आहे लक्षात घ्या. याच्यामध्ये आपल्याला काय काय लागतं हे नेसेसरी जे असेल ते अगोदर व्यवस्थित काढून घेऊ आणि मग नंतर पुढे कंटिन्यू करू. नंतर P स्टेटमेंट, Q स्टेटमेंट, निगेशन P लागेल, निगेशन Q लागेल. नंतर बघा आता 1 2 3 4 5 5 आणि 2 7 स्टेटमेंट आहेत लक्षात घ्या. 7 कॉलम मला येतील. P और निगेशन Q. नंतर दिस ब्रॅकेट P और निगेशन Q and Q. लिहा P और निगेशन Q and Q. बरोबर. माझा निगेशन Q ऑलरेडी काढला गेला आहे. याच्यात आणि याच्यात म्हणजे याला आपण A म्हटलं तर यांच्या दोघांमध्ये अँड कनेक्टिव्ह आहे. निगेशन P अँड A. बरोबर आहे का. व्यवस्थित बघा कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज काढल्यात आणि किती कॉलम आलेत हे चेक करत राहा. कारण त्याच्याशिवाय आपल्याला समजणार नाही की एक्झॅक्टली आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे. बरं येत कळलं काय. मी P काढला, P घेतला अँड घेतला. निगेशन P लागतोय, निगेशन Q पण लागतोय दोघांमध्ये. P और निगेशन Q, P और निगेशन Q. ओके हा ब्रॅकेट अँड Q, हा ब्रॅकेट अँड Q असेल बरोबर ना. म्हणजे हा आणि हा. नंतर मग हा पूर्ण ब्रॅकेट असेल आणि निगेशन P शी त्याचं अँड कनेक्टिव्ह म्हणजे याला मी नाव A दिलेलं आहे. हा कुठे बाकीचं नाही ब्लर दिसतंय का.
ज्यांना ब्लर दिसतं त्यांनी रिकनेक्ट करा. ज्यांना ब्लर दिसतं त्यांनी रिकनेक्ट करा. ट्रू 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 फॉल्स false true, then false false. Okay, negation. Then false false, true true, then false true, false true. Okay, now then P or negation Q. P or negation Q. दोघांमध्ये true or false, true or true, true, false or false, false, and then false or true. 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 Okay. Next, P and these bracket म्हणजे sorry Q. These bracket म्हणजे हा आणि हा Q. That's true and true. True. False and true. False. True and false. False. And the last false and will be again false. बर बसा आता शेवटचा निगेशन P आणि हा ब्रॅकेट फॉल्स अँड ट्रू. फॉल्स अँड फॉल्स, ट्रू अँड फॉल्स आणि शेवटचा ट्रू अँड फॉल्स म्हणजे फॉल्स. बघा कोणाला काही डाऊट आहे का याच्यात? चेक करा आणि मला सांगायचं पटकन. दिलेला स्टेटमेंट पॅटर्न काय आला मग? सगळ्यात ट्रूथ व्हॅल्यूज काय आला शेवटच्या कॉलम मध्ये? फॉल्स आलात ना. म्हणजे हा दासवणीचा कॉन्ट्रडिक्शन. हा कोण असेल? कंटिजन्सी असेल. ओके, दासवणीचं कंटिजन्सी कळतंय का याच्यात? ओके, आयडी ऑफ करायचं आहे तेजस. ओके, नेक्स्ट पुढचं 16 नंबर. आयडिओ कोणाचा ऑन आहे? Example number 16. Okay, just negation P. 16 numbers example. Negation P and in a bracket. Sorry, आपलं ते झालं. पुढचं negation P implies negation Q in bracket. Okay, and negation Q implies negation P. Okay, now vice versa वापरला त्यांनी आणि दोघांच्या मध्ये अँड ब्रॅकेट घेतला. चला मग आपल्याला आता मला एक सांगा, याच्यामध्ये रो तर ऑब्विसली चार असणार आहेत. P Q हे कॉलम मधले दोन कॉलम्स असतील. देन हाऊ मेनी कॉलम्स आर देयर? व्यवस्थित बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7. पण एक लक्षात घ्या, निगेशन P आणि निगेशन Q रिपीटेड आहे. निगेशन P इथे पण आहे, इथे पण आहे. निगेशन Q इथे पण आहे, इथे पण आहे. मग आपल्याला रिपीटेशन कॅन्सल करावं लागेल ना. दोन वेळा निगेशन P आणि निगेशन Q पण आलं म्हणजे दोन कॉलम म्हणजे कॅन्सल होते. म्हणजे फक्त 7 कॉलम इथे यायला पाहिजे. म्हणजे ऑब्विसली निगेशन P घेतला, निगेशन Q घेतला, तर माझा निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q आणि दुसरा असेल निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. हे दोन कॉलम माझे झाले, बरोबर ना. आता पुढे बघा, याला जर मी A नाव दिलं असेल, याला B नाव दिलं असेल, तर A आणि B यांच्यामध्ये कोण आहे? अँड आहे. किती कॉलम आहेत बघा? 1 2 3 4 5 6 आणि 7.
बरोबर आहे का? आता का बरं 7 आलेत? 7 का आलेत? कारण ते रिपीटेड व्हॅल्यूज आहेत त्यांच्यामध्ये ट्रुथ ज्या माझ्या पॅटर्न आहेत, निगेशन पी रिपीटेड आहे, निगेशन क्यू रिपीटेड आहे, म्हणजे ऑब्व्हियसली मला एक जे कॉलम असतील ते रिड्यूस होऊन जातील. ओके, नेक्स्ट पुढे बघू. ट्रुथ व्हॅल्यूज प्लस ट्रू फॉल्स, ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, false true, and then false false. Okay, negation. That's false false, true true, false true, false true. Okay, now negation P implies negation Q. Negation P implies negation Q. लक्षात घ्या, कारण वाईस वर्सा विचारलेला ह्या ब्रॅकेट मध्ये वेगळा तर या ब्रॅकेट मध्ये वेगळा आहे. निगेशन false implies false. True. Okay. False implies true. True implies false. And then true implies true will be true. Okay. आता negation Q implies negation P. Negation Q implies negation P. चला सांगा बरं पटकन. False implies false. True implies false. False implies true. ट्रू इम्प्लाइज ट्रू ट्रू. ओके, दोघांमध्ये अँड आहे, दोघांमध्ये अँड कनेक्टिव्ह. चला सांगा बरं पटकन मग. ट्रू अँड ट्रू, ट्रू अँड फॉल्स, फॉल्स, फॉल्स अँड ट्रू, फॉल्स, आणि शेवटचा ट्रू. बर, बघा बरं आता याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? नक्की समजतोय काय? ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू. बर, पुढे नेक्स्ट 17 नंबर. 17 नंबर असं होतं, Q implies P. रिपीटेड आहे का? ओके, ठीक आहे. त्याच्या पुढचं पण रिपीटेड आहे का? झालंय का? बरं, ठीक आहे. पुढचं 17, त्याच्या पुढचं तीन स्टेटमेंट बदलाय, ते नाही झाले ना? ठीक आहे, बरं, ठीक आहे. त्याच्या पुढचं घेऊ. P implies in bracket Q implies R, square bracket completed, then double implication between them is square bracket P and Q, then implies R. ओके, याला ए अजून करू, याला बी अजून करू. अगोदर याला पॅटर्न फॉर्म करा, याचा पॅटर्न फॉर्म करा. तीन स्टेटमेंट आहेत, ऑब्वियसली किती रोज होतील? 8. Okay, then how many connectives? 1 2 3 4 5. 5 connectives. Okay, then you have to 5 plus 3 will be 8. 8 columns will be there. Okay, that's first of all Q implies R. Next P implies Q implies R. Okay, हा मी A फॉर्म करून घेतला का आधी? A फॉर्म करून घेतला मी, बरोबर का? नंतर P and Q लागतोय, नंतर P and Q implies R. P and Q implies R, लक्षात घ्या. मी याला B नाव दिलंय. मग A डबल इम्प्लाइज B. बघा बरं एकदा चेक करून सर्व कॉलम बरोबर आहेत का माझे? बाकीचे नाही ब्लर दिसतंय का? रिकनेक्ट करून बघा, रिकनेक्ट करून बघा ज्यांना ब्लर दिसते त्यांना. ओके, नेक्स्ट बेसिक बघून घ्या फक्त कॉलम वाईज. P Q R, नंतर Q इम्प्लाइज R या ब्रॅकेट मध्ये लागत होता, P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R काढला. नंतर P and Q या ब्रॅकेट मध्ये लागत होता, P and Q implies R. ओके, आणि दोघांच्या मध्ये A मध्ये आणि B मध्ये होता डबल इम्प्लिकेशन, मग A डबल इम्प्लाइज B. then possibility true 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 true, and then false 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 false, then true true false false true true false
false. Okay, next, true false, true false, true false, true false. Okay, q implies r. True implies true will be true, true implies false will be false, false implies true, true, false implies false, true, true implies true, true, true implies false, false, true implies false, true, and then last will be again false implies false, false, so true. Then p, as of p आहे, p implies this bracket, q implies that, true implies true, true implies false, true implies true, true implies true, true. Okay, then true implies false implies true, false implies false, then false implies true, व्यवस्थित चेक करूया, and then false implies true will be again true. p and q पहिले दोन ट्रू, बाकीचे false येतील. ट्रू ट्रू, false false, false false, false and false. Okay, next, p and q implies r. p and q implies r. तिकडनं असेल, p and q implies r आहे. True implies true, true implies false, false implies true, false implies false, false implies true, false implies false, false implies true, and true, just false implies false will be true. ओके, लास्ट कॉलम मध्ये आता ए आणि बी मध्ये, हा ए आहे हा बी आहे, या दोघांमध्ये आपलं अँड कनेक्टिव्ह आहे, लक्षात घ्या. डबल इम्प्लाइज आहे, डबल इम्प्लिकेशन आहे. ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू, फॉल्स डबल इम्प्लाइज फॉल्स. ओके, सर्व सेम आहेत का? सर्व सेम येत आहेत, म्हणजे ट्रू ट्रू येते का सर्व? म्हणजे दिलेला स्टेटमेंट पॅटर्न काय दिसतं? काय दिसतोय? टॉटॉलॉजी दिसतोय नक्की. बरं, याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? याच्यात कोण? हा बोल. हो चालतात ना, मागे पुढे झाले चालतात, काही प्रॉब्लेम नाही, काही नाही. तुम्हाला जर सपोज दॅट तुम्ही इथे ए काढलात ना, तो ए इकडे काढला असेल, पी एंड किंवा आधी काढला असेल, नो वरी अबाउट इट. कॉलम हे कॉलम इकडे तिकडे झाले चालतात, यांचा काही प्रॉब्लेम नाही. फक्त शेवटचा कॉलम माझा हाच पाहिजे, शेवटच्या कॉलम मधल्या ज्या ट्रूथ व्हॅल्यू त्याच पाहिजेत मला, या बदलायला नको. हा पी अँड क्यू इकडे झाला, हा इकडे झाला किंवा हा इकडे झाला, याला काही प्रॉब्लेम येणार नाही, हे लक्षात घ्या. फक्त एवढंच की लिहिताना व्यवस्थित लिहा, की दिसायला व्यवस्थित क्लिअर पाहिजे. पण आता पुढचे जे काही पॅटर्न आहेत, त्या पॅटर्न मध्ये आपल्याला नंबर द्यायचे, कॉलमला नंबर द्यायचे, कारण इक्वलन्स, लॉजिकल इक्वलन्स जे प्रूव्ह करणार त्याच्यामध्ये मला नंबर्स असणार, कारण त्या नंबर्स नुसार माझं लॉजिकल इक्वलन्स ठरेल. आपल्याला प्रत्येक पार्ट आपल्याला याच्यामध्ये घेण्याची गरज नसते, पण लॉजिकल इक्वलन्स घेत असताना आपल्याला कॉलमला वेटेज द्यावं लागतं. ओके, त्याच्यातही काही प्रॉब्लेम येत नाही, पण नंबर वाईज आपल्याला ते कॉलम द्यावे लागतात, कारण कोणत्या नंबरचा कॉलम आणि दुसरा कोणत्या नंबरचा कॉलम मॅच होतं त्याच्यानुसार आपलं लॉजिकल इक्वलन्स ठरतं. असं सरळ सरळ लॉजिकल इक्वलन्स आहे ना, म्हणून आपल्याला याच्यात काही प्रॉब्लेम नाही, किंवा टॉटॉलॉजीमध्ये काही प्रॉब्लेम नाही, किंवा आपण जे आपण चेक करणार कॉन्ट्रडिक्शन, टॉटॉलॉजी, कंटिजन्सी, ते हेच आहे. जे ट्रूथ व्हॅल्यूजचा टेबल काढलाय तोच आहे, बाकीचा याच्यामध्ये काहीच फरक नाही. फक्त डिफरन्स एवढाच की आपण ज्या व्हॅल्यूज काढतोय लॉजिकल इक्वलन्सचे तेवढा फक्त लक्षात घ्या. कोणता पॅटर्न आपण काढतोय किंवा कोणता फरक आहे त्यांच्यामध्ये तो लक्षात असू द्या फक्त. बरं, कळतं हे सगळं? ठीक आहे. मग पुढचे जे एक्झाम्पल आहेत ते पुढचे एक्झाम्पल तुम्ही ट्राय करून बघा, किंवा मी जे तुम्ही दिलेले ते मी तुमच्या आन्सर चेक करून देतो, किंवा नंतर जो नेक्स्ट पेजवरचा एक क्वेश्चन आहे बघा, शेवटी 4 का 5 क्वेश्चन दिलेत बघा, याच्यात खाली अजून एक का दोन असतील कदाचित, 2 असतील, आणि त्याच्यानंतर खाली अजून वेगळ्या पेजवर, तिसऱ्या पेजवर अजून 4-5 एक्झाम्पल आहेत. ते 4-5 एक्झाम्पल तुम्हाला चेक करता येतील. फक्त चेक करण्यासाठी सांगतोय, आपलं बुक जे आहे, बुक, त्या बुक मधला पेज नंबर 8 वर जे सर्व सॉल्व्ड एक्झाम्पल मधले एक्झाम्पल आहेत, 5 एक्झाम्पल आहेत,
सॉल्ट मधलं एक्झाम्पल आहे. ते सॉल्ट एक्झाम्पल काही रिपीटेड असतील ते निग्लेक्ट करा. ओके, ते निग्लेक्ट करा. सॉरी, त्याच्यातले नसतील कदाचित. 2 मिनिटं मला चेक करू द्या एकदा. कदाचित ते मिसलिनियस मधलं नाही, मिसलिनियस मधलं आहे. मिसलिनियस मधलं क्वेश्चन नंबर 6 पेज नंबर 33 वर. मिसलिनियस मध्ये पेज नंबर 33 वर क्वेश्चन नंबर 6 आहे. ते आन्सर तुम्ही मागे टॅली करू शकता. व्यवस्थित बघितलं का कोणतं सांगितलं? जो 3rd पेजवरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यात 5 एक्झाम्पल आहेत. त्याच्यात मिसलिनियस मध्ये क्वेश्चन नंबर 6 पेज नंबर 33 हे लक्षात घ्या. ते एक्झाम्पल मला सॉल्व पाहिजेत बरं का. त्याच्यात रिपीटेड असतील तर इग्नोर करा, किंवा जे असतील रेग्युलरच्या मध्ये किंवा ते कम्पेअर जर केलं तर तुमचे सॉल्व एक्झाम्पल आणि एका कदाचित सारखे नव्हते. जर रिपीटेड असतील तर ते सोडून द्या, बाकीचे फक्त कंटिन्यू करा. आणि मला फक्त टोटल एक्झाम्पल सांगा की जे नॉन रिपीटेड आहेत, जे रेग्युलर आपण घेतले. हे 17 एक्झाम्पल आपले इथे कम्प्लीट होतात. आलं लक्षात? ठीक आहे, बाकीचा पार्ट आपण उद्या कंटिन्यू करू. उद्या टॉटॉलॉजी वगैरे हेच राहील, पण याच्यामध्ये फक्त शेवटी, कारण कसं आहे या टेबलचं फायनली आपल्याला एक शेवटचं एक आन्सर लिहायचं असणार आहे. तर 2-3 ओळी आपल्याला तिथे लागणार. याच्यानंतर टेबल काढला गेला ट्रूथ टेबल, याच्यानंतर आपल्याला 2-3 ओळी रायटिंग करावं लागेल प्रत्येक एक्झाम्पलच्या खाली. मग त्यामुळे आपल्याला ते रायटिंग आपल्याला तिथे बघायचं आहे. ओके, रायटिंग कसं करायचं, पण सर्व एक्झाम्पल मध्ये सारखं राहील. तुम्ही 2 पण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत काय, 10 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत काय, सारखाच मिनिंग आहे. त्याच्यामध्ये फरक पडणार नाही. आलं लक्षात? बाकीचा पार्ट आपण उद्या कंटिन्यू करू. ओके.